शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा या दोन संस्थांसाठी अत्यंत मोठा दिवस आहे. या 2 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये आणि चर्चासत्रामध्ये आज दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी अशा एका माणसांच्या पुढं आणि असा एका माणसाला आपण उपस्थित केलेला आहे, तो इतिहासात नोंद घेणारी घटना ठरणार आहे. जय भारत, जय संविधान आणि जय भीम हे 3 अभिवादन घेऊन भारतभर ज्यांनी आपला विचार मांडला असे लोकशाहीर संभाजी भगत आपल्यात उपस्थित आहेत. 15व्या विद्रोही सांस्कृतिक संमेलनाचे ते अध्यक्ष होणार आहेत मार्च मध्ये होणाऱ्या. आणि आजच्या या 15व्या मराठीच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपण एक पुरस्कार विजेते म्हणून उपस्थित आहात. या निमित्तानं माननीय कुलगुरू डॉक्टर म्हस्के सर उपस्थित आहेत, आदरणीय किशोर बेडकेकर सर आपण उपस्थित आहात, वंदना मॅडम आपणही उपस्थित आहात. 15व्या या अधिवेशनाचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर रफिक सुरोजा आहेत. सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय साताऱ्याचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर मिनकुंदळ सर आहेत. माझ्याबरोबर सहकारी आहेत सीएमचे आत्ताचे अध्यक्ष डॉक्टर भरत जाधव आहेत आणि निरंजन आपण आहात. आपण सर्वांच्या साक्षीनं लोकशाहीर संभाजी भगत यांची मुलाखत आपण घेत आहोत. मुलाखत म्हणजे परीक्षा नव्हे, प्रश्न उत्तर नव्हे, तर एक विचार जो त्यांनी आपल्या उराशी बाळगलेला आहे. आणि एका मोहू गावातून पाचगणी सारख्या गावात यायचं शिक्षणासाठी, तिथून मुंबईला जायचं, मुंबईच्या फुटपाथवर वडापावच्या गाडीवर काम करायचं आणि वडापावच्या गाडीच्या मालकानं कुठल्या तरी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून द्यायचा. त्या महाविद्यालयामध्ये आपण शिकायचं. शिकताना विद्यार्थी चळवळीमध्ये सहभाग घ्यायचा, दलित पॅंथरची चळवळ अभ्यासायची, गिरणी कामगारांचा संप अभ्यासायचा, स्त्रियांवर होणारे अन्याय अभ्यासायचे, रमाबाई नगर हत्याकांड अनुभवायचा. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे आपल्यामध्ये चळवळीचं बीज रोवलं गेलं. आणि हे चळवळीचं बीज रोवल्यामुळं तुम्ही एक माध्यम स्वीकारलं ते म्हणजे शाहिरीचं माध्यम. जरी आपल्या या परिचयामध्ये आपण आत्मचरित्र लिहिलेलं आहे, कविता लिहिलेल्या आहेत, गाणी लिहिलेली आहेत, नाटक लिहिलेले आहे, कवनं लिहिलेली आहे, पण या सगळ्यांमध्ये आपला जो आवाज आहे, व्हॉइस ऑफ पॉवर, आवाज हा फार महत्वाचा आहे. आणि हा आवाज उभ्या महाराष्ट्राला, भारताच्या बाहेरच्या सुद्धा लोकांना जागं करण्याचं काम करतो किंवा वळणावर आणण्याचं काम करतोय. त्या दृष्टीनं या माणसाचं व्यक्तिमत्व आपल्या पुढ्यात युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना माहित आहे. आज आपल्या पुढे केवळ 100-150 ऐकणारे आहेत. संभाजी भगत या व्यक्तिमत्वापुढं हजारोंचा मॉब याच्यापूर्वी मी पाहिलेला आहे. हजार 10,000 माणसं 2-2, 3-3 तास ऐकत बसलेले आम्ही अनुभवलेले आहेत. त्यामुळे नामांतर चळवळीमधलं हे व्यक्तिमत्व आहे, नर्मदा बचाव चळवळीमधलं हे व्यक्तिमत्व आहे, तेंदूपट्टीच्या आंदोलनामधलं हे व्यक्तिमत्व आहे, स्त्रियांवर होणारे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे हे व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून आपण लेखणीचं माध्यम घेतो, यांनी आवाजाचं माध्यम घेतलेलं आहे. तेव्हा या माध्यमाला आपल्या लोकांपुढे मी आणण्यासाठी काही मुद्दे मांडतो आहे. या मुद्द्यामध्ये प्रश्न नाहीत, पण माझ्या मुद्द्याला त्यांनी एक साथ द्यावा, प्रतिसाद द्यावा ही मात्र प्रांजळ भूमिका असेल. शिवराय ते भीमराय हा समतेचा लढा आपण लोकांपुढे मोठ्या प्रमाणात मांडलेला आहे. एका महामानवाच्या हातात संशय म्हणजे तलवार आहे, दुसऱ्या महामानवाच्या हातामध्ये लेखणी आहे. हे दोन्हीही आयुध लोकांच्या उत्थानासाठी, रयतेवर होणाऱ्या अन्यायासाठी काम करणारी आयुध होती. आणि आपण एक वेगळं आयुध आपल्यामध्ये तुम्ही संपादन केलात, तो म्हणजे आवाजाचं आयुध आहे, शस्त्र आवाजाचं आहे. एक संशय आहे, एक लेखणी आहे आणि एक आवाज आहे. या 3 आयुधाकडे आपण कसं पाहता? लय अवघड प्रश्न विचार. मला असा प्रश्न पडला पहिला की हे समोर बसलेली माणसं जेवल्यात का.
दुपारचं जेवण झालं का? आणि मग हे तर जबरदस्त म्हणजे पोटात कावळे ओरडताना तुम्ही मला ऐकताय, मला माहित नाही किती ऐकाल. तर यांनी मला विचारलं की एकाच्या हातामध्ये शमशेर आहे, एकाच्या हातामध्ये लेखणी आहे, आणि ह्याच्याकडे तुम्ही कसे बघता? हा काळाचा मुद्दा आहे. कोणत्या काळात काय करावं याचा मुद्दा आहे. म्हणजे समजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जर बाबासाहेब जन्माला आले असते तर बाबासाहेबांनी 18 पगड जातींना एकत्र केलं असतं आणि स्वराज्य निर्माण केलं असतं. आणि छत्रपती शिवराय जर बाबासाहेबांच्या काळात जन्माला आले असते तर त्यांनी संविधान लिहिलं असतं, 14 कडे सत्याग्रह केला असता. आणि आपण मात्र याच्याकडे बघताना या दोन महामानवांच्या मध्ये एक भिंत उभी केली आपण. आणि ती भिंत म्हणजे खरं बघायला गेलं तर आपली सगळ्यांची जबाबदारी होती प्राध्यापकांची. म्हणजे मी तुमच्या धंद्यातलं आहे, पण मी जरा वेगळं आहे माझं काम. तर हे काम आपण करायला पाहिजे होतं, पण आपली माणसं भोळी आहेत किंवा बेरकी आहेत, दोन्ही आहेत. त्यांनी काय केलं, आपल्या जातीनुसार कार्यक्रम केलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला शिकवलं, बाबासाहेबांनी जे शिकवलं ते बाजूला ठेवलं, आणि आपल्याला जे म्हणून शिकवलं ते पकडलं आणि सेपरेट कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर या दोन्हीकडे मी असा बघतो. आता तुम्ही जर म्हणाल की हत्यार, तर काही काळ असा होता की त्या काळामध्ये हत्यार उचलणं म्हणजे अगत्याचं होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी तलवार, भवानी तलवार जी आहे ती उचलली, आणि तो काळाचा महिमा आहे. बाबासाहेब म्हटले की आपण आता उत्क्रांत झालो, मध्ययुगात आधुनिक युगात आलो, आता अशी जुनी हत्यारं वापरू नये, बरी नाही, हिंसा बरी नाही. त्या काळात गांधीजी पण होते, आणि बुद्धानं पुन्हा आधीच आपल्याला सजग केलं होतं. त्यामुळे हे काळाचा महिमा आहे. आणि पुन्हा ठोस परिस्थितीचं ठोस विश्लेषण करून त्या काळातली सगळ्या मानवांची मुक्ती कशात आहे हे बघावं लागतं. शिवाजी महाराजांनी त्या काळाचं ठोस विश्लेषण केलं. ते जिजाऊंनी त्यांना शिकवलं. जिजाऊंनी ती आई होती, त्या आईने शिकवलं की बाळा हे आहे शेतकरी कुणाचे गुलाम आहेत, या देशातले जे तळागाळातले लोक आहेत, अस्पृश्य लोक आहेत, ती कुणाचे गुलाम आहेत, कशाचे गुलाम आहेत. तर त्या माऊलीने शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठोस काळाचं ठोस विश्लेषण केलं आणि 18 पगड जातींना एकत्र केलं. आणि त्या समोरच्या माणसांच्या हातात तलवारी होत्या म्हणून तलवार घेतली. नाहीतर जिजाऊ अतिशय अहिंसक, सगळ्यात अहिंसक आई आमची ही जिजाऊ आहे. जरी मध्ययुगातली असली तर तिच्यावर प्रभाव जिजाऊंचा पुन्हा एकदा पुनरावलोकन होण्याची मोरीसर गरज आहे. हे जे सातत्यानं जे आपल्याकडे बायकांच्या हातात तलवारी मिलवारी देण्याचा कार्यक्रम आहे तो काय बरा नाही. तर ती आई होती आणि आईनं हे शिकवलं. त्या काळाची तो महिमा होता असं मला वाटतं. माझा आवाज काय आहे? माझा नाही आवाज, हा माझ्या गोरगरीब जनतेचा आवाज आहे. माझा कुठला आवाज? मी कुणी मोठा गायक नाही, मी कुणी मोठा लेखक नाही. मी माझ्या माणसांच्या दुःखाचा आणि बाबासाहेबांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा वैचारिक हमाल आहे. मी माझा कुठला आवाज नाही. नाही तर लताबाई सारखं झालं असतं ना माझं पण. पण नाही, मी तो नाही. मी साधा माणूस आहे. आणि मी व्यक्ती म्हणून तुम्ही माझ्याकडे अजिबात बघू नका. मी लय आता येताना मी माझी चप्पल मी वस्त्यातनं फिरतो. जिथं आलो तर एवढं चांगलं स्टेज बघितलं, म्हणलं आपण तर लय बघ सगळ्या झोपडपट्टीतनं आलोय, आपल्या चपलीला काय काय लागलं असं. मग मी ती काढून ठेवली. त्या दोघांनी गाड्यांनी तिथंच काढून ठेवले. हे काय महात्मे किंवा पावित्र्य म्हणून नाही, पण एवढ्या स्वच्छ जी ठिकाणी मी आलो, मला एसी बीसी दिसली,
म्हणलं हे गडी वरच्या हे वरच्या थरातले गडी आहेत आणि त्यात माझी चप्पल चांगली नाही आणि एवढी चांगली चप्पल नाही तर म्हणलं ही दिसायची वरती जरा बरं आहे खाली म्हणलं बेकार कार्यक्रम असं. ही मुलाखत अशीच बहरत जाणार आहे. त्यांनीच म्हटलेलं आहे, लोक मेले उरली शाही, लोक मेले उरली शाही, कुठे आहे लोकशाही. हे जे काही विद्रोहाची ज्वाला आपल्यात भडकली, म्हणजे आजचा हा सगळा सांस्कृतिक सामाजिक राजकीय परिप्रेक्ष्य हा इतका प्रदूषित झालेला असताना आपण बाबासाहेबांचा विचार पुन्हा ठोसपणानं मांडता आहात. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी मगाशी उल्लेख झालेलाच आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सातत्याने येत आहे त्या शिवाजी महाराजांनी जिथून स्वराज्याची क्रांती केली त्या जावळी तालुक्यातलं महू हे त्यांचं गाव आहे. गंमत अशी की महूचा बाबासाहेबांशी सुद्धा संबंध आहे, या नव्हे पण दुसऱ्या. पण आपण एका कष्ट करणाऱ्या कष्टकरी कुटुंबात जन्माला आलात. तिथून पाचगणी आणि तिथून पुन्हा आंबेडकरवादी चळवळीची दोन भारतातली महाराष्ट्रातली जी ऊर्जा केंद्र आहेत, एक सिद्धार्थ कॉलेज जे फार महत्वाचं आहे, आपण तिथं शिकलात. जरा या प्रवासाविषयी सांगा, कारण आपण आपलं पहिलं गाणं जे लिहिलं ते शाळेमधला एक तो विद्रोह होता त्या एका कुप्रथेच्या विषयी, आणि तिथून सुरुवात झाली. आज आपण वंचितांचा आवाज झाला आहात. खर तर मी माझं गाव मोह आहे, कुडाळा होमगाव आहे ना, तिथून पुढे गेलं की एक छोटस गाव आहे आणि तिथं मी 49 साली एका अस्पृश्य भूमिहीन कुटुंबात जन्माला आलो. आणि त्यात काय नाही, त्या काळातले सगळे भूमिहीन मराठी, भूमिहीन मातंग, भूमिहीन 18 पगड जातीची माणसं, त्यांच्या ना आमची परिस्थिती एकच होती, फक्त ती आम्हाला शिवत नव्हती भूमिहीन असताना. तेवढ्या एक जरा भानगड होती. आणि सगळेच म्हणजे आता इथं कुलगुरू साहेब बसलेले आहेत, किशोर बेनकेळ तर तुम्हाला माहिती आहे, ज्यांची पुस्तकं वाचून आम्ही गाणी लिहितो, ती ही व्यक्ती इथं समोर बसलेली आहेत. त्यांना या देशातल्या जाती व्यवस्थेबद्दल मला काही नव्यानं सांगायची गरज नाही. परंतु त्या काळामध्ये शाळेमध्ये उचलून म्हणजे पालखी करायची, मस्की सरांना माहिती असतं पालखी करणे म्हणजे काय की आम्हाला कपडे नसायचे, त्यामुळे आम्ही शाळेच्या बाहेरच म्हणजे वस्तीत फिरायचो. चांगले गुरुजी असतात तिथे, देवघरी इंदवलीचे गुरुजी होते माझे, अजून जिवंत आहेत, परवा आलते. तर ते त्यांचं एक होतं, ते कुठल्या म्हणजे विद्यापीठात शिकले होते ते असं काय नाही. परंतु मला वाटतं की तसे जे शिक्षक आहेत ना ते मोठ्या प्रमाणावर होते, म्हणजे साने गुरुजींच्या प्रभावाखालचे असतील, गांधीजींच्या प्रभावाखालचे असतील. इथे ते लोक काय करायचे, शाळेत गेले तर जी शाळेच्या बाहेर मुलं आहेत आणि ज्यांना कपडे नाहीत त्यांना पहिले उचलायचे, त्यांना कपडे घालायचे आणि त्यांना शाळेत म्हणजे पालखी जर ऐकलं नाही तर 4 चौघांनी धरायचं, त्याला पालखी करायची, नेऊन जायचं. तर मला तर कपडेच नव्हते, कारण आमची परिस्थिती अशी होती. मग मला तर त्यांनी कपडे घालून नाही असाच उचलून नेला होता. तर गुरुजी म्हणले, अरे ह्याला कपडे तरी घाला. तर म्हणले आता कपडे संपले, म्हणे कपडे नाहीत, म्हणजे जुने कपडे शाळेत आणून ठेवायचे पाटलांच्या पोराचे वगैरे. तर ती नाही. तर मग माझ्या आईकडे आली ती पोरं, म्हणले काकू ह्याला कपडे घाला. म्हणजे नाही. तर मग ती पाटलाच्यात गेली, पाटलाला पाय पडले आणि म्हणले नाही लेकराला एक शर्ट द्या. आणि ते कपडे घालून मी गेलो. त्या गुरुजींनी मला घडवलं. नंतर पुढचा इतिहास मी पार म्हणजे ॲम्स्टरडॅम विद्यापीठात शिकवतो किंवा आता सगळ्या नंतर सगळं सांगेन मी की मिशिगन असो, कोलंबिया असो, हार्वर्ड असो, ऑक्सफर्ड असो, सगळ्या विद्यापीठांमध्ये पुढे. पण त्याची सुरुवात जी आहे ती तिथं झाली. तर हा जो प्रवास आहे, हा प्रवास म्हणजे माझ्या एकट्याचा नाही आहे.
माझ्या बरोबर माझ्या वयाची जी माणसं आहेत ती 60च्या दशकामध्ये सगळीच एका परिस्थितीत होती. फक्त अस्पृश्यताचा हा मुद्दा जो सुटला तर ती होती. तर हा देश दारिद्र्यात किती दारिद्र्यात होता हे प्रत्येकाने बघितलेलं आहे. त्याचं मी वर्णन परत करत नाही. तो शाळेतला जो किस्सा आहे तो एक 2 ओळीमध्ये मला आवडेल. मस्के काय व्हायचं, मी 8वीला आम्ही सह्याद्रीच्या रांगा त्या सगळ्या 5 गणित म्हणजे मावतनं चालत जायचं 5 गणीला. आणि शनिवारी सकाळी असायची शाळा 7:15ची. आणि तुमच्या इकडे 32 शिराळ आहे ना, तिथले एक रोकडे हे विश्वास पाटील आहेत ना, त्यांचे मामा ते होते आम्हाला पीटीचे मास्टर. ते मिलिटरीत होते आणि तिथून आले होते काय माहित नाही. पण सर एकदम कडक माणूस. आणि ते सकाळी पहाटेचं तरी उठलं तरी उशीर व्हायचाच. आणि हिवाळ्यात तर पाय चप्पल नाही त्यामुळे खडे टोचायचे सगळ्यात जास्त, म्हणजे पाय हुळहुळून जायचे. आणि ते डोंगर अख्खा चढायचा 6 किलोमीटरचा ताट डोंगर. तो डोंगर चढून जायचं ते उशीर व्हायचा. आणि उशीर झाला की त्यांच्याकडे असं एवढी काठी होती आणि ते पोटरीवर आणि ते हाफ चड्ड्या पोरग मुतलंच पाहिजे. आणि ते लय कडक होते. ह्या वेळेस उशीर आलेला पोरगा आहे पुढच्या वेळेस उशीर नाही व्हायचा. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे पोरींना मारायचे नाही आणि आम्हाला मारायचे. तर बोलायचं काय पोरगी झालं असतं बरं झालं असतं. तर ते डोक्यात होतं माझ्या. आणि मला मग ते एक गॅदरिंग आमचं असायचं. ते गॅदरिंगला सगळ्यांचे कलागुण वगैरे ते सगळं. तर मला म्हणले तू सांभा गाणं लिही. पोरं म्हणले. म्हणलं गाणं लिहावं पण काय लिहावं. गात तर होतो मी ते मोडकं तोडकं गाणं लिहिलं की मारू नका मला साळत येऊन द्या. नाही तर मग त्याची चालत अरे मारू नका मला साळत येऊन द्या एवढीच वेळ आठवते मला त्याची पुढचं काय. आणि तेव्हा मी 8वीत होतो. 8वी इतकं गाणं ते वन्स मोरून पोरं ओरडायला लागली. त्याचे सगळे शेतकरी पोरं ते त्या सह्याद्रीच्या रांगांमधली. आणि ती खालून यायची या बाजूला वाई ते बोरगाव चिखली त्या बाजूची पोरं आणि या बाजूची. आणि सगळी लेबरची पोरं. महात्मा फुले नावाचं हायस्कूल. सगळी लेबरची पोरं. 5 गणी तुम्हाला माहिती आहे आंतरराष्ट्रीय शाळा आहेत सगळ्या. तिथे जे सगळं म्हणजे जे काही जेवण बनवायला झाडू मारायला ते त्यांच्या लेबर लोकांसाठीच ती शाळा होती. इतकं वन्स मोर तो 2दा झालं बाबा 3दा झालं. आणि मास्तरांचे चेहरे उतरले कारण त्याच्यामध्ये ते लिहिलं होतं ना मारत्यात. आणि मला हे सगळे मध्ये वन्स मोर होते. ते मास्तर गप्पा लिहित असे काय करावं काय. तिथनं मला ते सगळे शाळेत म्हणायला लागले पोरं. दुसऱ्या दिवशी आमच्या वर्गात ते शिपाई आले. म्हणजे संभाजी भगत कोण आहे. मी म्हणलं आज आपला कार्यक्रम आहे. आणि तिथे एक साळुंके म्हणून आपले सातारचेच होते. साळुंके म्हणून एक पर्यवेक्षक होते. त्या माणसाची भीती अशी होती हसला तो का समजायचा कार्यक्रम मोठा आहे. ते हसायचं पहिला हसला की नंतर हसायचे. ते तिथे बसलेले होते. आणि आता मी थरथरत गेलो. माझं वय किती 14-15 वर्षाचं वय. आणि आर चव्हाण नावाचे व्हायचे आपले ते चव्हाण होते ना राणा चव्हाण त्यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण विवेकानंद. तर ते चव्हाण सर होते. आणि चव्हाण सर एकदम चांगला माणूस. त्यांची मला अजिबातच भीती वाटायची नाही. तिथं बघितलं तर ते साळुंके सर होते. मी असं आतमध्ये गेलो मला बघून हसले. गेलो आर चव्हाण काहीतरी लिहित होते का आता ते प्रिन्सिपलच ते. मला तिथं उभं केलं 2-3 मिनिटं. तो मला झाली लघवीला. पण मी म्हणलं आता कंट्रोल. आणि ते त्याच्यानंतर मला बोलले
हा काय तुझं काय तुझं नाव? तर म्हणलं संभाजी भगत. हा संभाजी भगत, हा ते गाणं म्हणलं नाही का? हा म्हणलं लय चांगलं गाणं लिहिलं तू आणि तुझा आवाजही चांगला आहे. आणि मग ते रोखले सर होते, त्यांना बोलवलं. अरे अच्छा ते साळुंके सर ती शनिवारची शिक्षा आहे ना ती बंद करून टाका, चांगली गोष्ट आहे ती. आणि मला एकदम असा सुखद धक्का. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की म्युझिक अँड व्हॉइस हॅज पॉवर. व्हॉइस कॅन चेंज द सिच्युएशन्स. आवाज परिवर्तनाचा हत्यार होऊ शकतं हे मला लक्षात आलं. एका गंभीर मुद्द्याकडे आपण आलो होतो. पण तुमच्या एका कळण्यामध्ये तुम्ही म्हटलंय की धर्म घेऊन आमच्या घरात येऊ नका अशी पाटी प्रत्येकानं आपल्या घरावर लावली पाहिजे. आणि आता तर आम्हाला धर्माशिवाय जमतच नाही. आणि तुम्ही तर म्हणता आमच्या घरावर धर्म घेऊन पाटी लावू नका. हे सर फार अवघड प्रश्न आहे आणि अडचणीत टाकणारे प्रश्न विचारतात. एक आणखीन एक वाक्य मी बोललेलो आहे की धार्मिकता घेऊन आलात तर चांगली गोष्ट आहे, धर्म घेऊन येऊ नका. तर बाबासाहेबांनी फार चांगल्या पद्धतीनं ज्यावेळेला धर्माच्या बद्दलचं विवेचन केलेलं आहे किंवा बाबासाहेबांच्या आधी सुद्धा अनेक तत्ववेत्यांनी केलेलं आहे की धर्म आणि धार्मिकता याच्यामध्ये महत् अंतर आहे. धार्मिक माणूस हा धर्माच्या नादाला लागत नाही आणि जे धर्माच्या नादाला लागलेले जे असतात उथळ ते धार्मिक नसतात. त्यामुळे तुम्हाला म्हणजे धर्म ज्याला कळलेला आहे, ज्याला देव कळलेला आहे. आता मी भगत आहे, मला सगळ्यात अगोदर देव कळलेला आहे आणि आपलं देवाचं आपला खास दोस्तान आहे. म्हणजे रोजच्या रोज मी देवाशी बोलत असतो आणि मी भगत आहे. त्यामुळे मला कुणी देव शिकवायची गरज नाही. तर देव आणि धर्म ह्या गोष्टी ज्याला कळतात तो माणूस पहिल्यांदा मौन होतो, शांत होतो, मौनात जातो आणि तो मौनातनं बोलतो. आणि ज्यांना देव आणि धर्म अजिबात कळत नाही ते लय त्रास देतात. एक तर देव बी कळत नाही, धर्मही कळत नाही आणि त्याला धार्मिकताही कळत नाही आणि तो मग त्याचे स्वतःचे जे काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहेत त्याला वाट मोकळी करून देतो. आणि मग हे काही एक धर्म नाही, जगाच्या पाठीवर 300 धर्म आहेत. म्हणजे मी कमीच बोलतोय, अमुक तमुक तर जास्त असतील ते हजारोच आहेत. मी फक्त बोलतो आहे की जे नॉन पंथ किंवा धर्म जे आहेत हे 300 आहेत. आणि 300 लोकांनी सुद्धा काय केलेलं आहे की एका पद्धतीनं आपल्या संरक्षणार्थ, हे सगळे घाबरलेले लोक आहेत, असुरक्षित लोक आहेत आणि असुरक्षित माणसाला ट्रीटमेंटची गरज आहे. हो, तर देव हा अत्यंत चांगला सायकॅट्रिस्ट असतो. त्यामुळे त्यांना जी काही असुरक्षितता आहे ती देवाकडे गेल्यामुळे ती शांत होतात. परंतु याचा गाजावाजा करून त्यातनं लोकांना कंट्रोल करण्याचं जे एक यंत्रणा आहे ते धर्म जो आहे तो धर्म घेऊन माझ्या घराकडे येऊ नका, धार्मिकता घेऊन या. आणि धार्मिकता समजलेला माणूस हा मानव्याच्या दिशेने माणुसकीचा धर्म पाळणारा असतो, त्याचा कुठला धर्म नसतो. आणि ज्याला धर्म कळलेला आहे, आता रिलिजन आणि धर्म याच्या सगळ्या खोलात मी जात नाही. मगाशी सरांनी, मी जेव्हा मस्के सरांच्या इकडे बसलो होतो केबिन मध्ये, त्यांचा तर खूप प्रचंड अभ्यास आहे या बाबतीतला. किशोर बेडकेळ माझ्या पुढचे म्हणजे आमचे स्वतःचे मार्गदर्शक आहेत. पण मला जे काही साधं कळतं किंवा माझं जे काही ऑब्झर्वेशन आहे, तर माणसं जी असुरक्षित आहेत आणि अनेक कारणांनी माणसं असुरक्षित आहेत, फक्त भौतिक कारणानं नाही. मनुष्य प्राणी करणं ही या जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे. अतिशय अवघड गोष्ट काय असेल या जगात, तर माणूस कळणं. आपल्याला जे आपल्याला साहित्यिक म्हणून काही लिहिणारी मंडळी इथे आहेत, त्यांना किंवा माझ्यासारख्या माणसाला, मी काही 4-2 बाकडे तिकडे गाणी लिहिणारा माणूस आहे, लय सुपरफिशियली माणूस कळलेला आहे. वरचं कळलंय आपल्याला.
वरचं कळलेलं आहे. मनुष्य कळणं आणि ते 20 लाख वर्ष ज्या माणसाने या पृथ्वी तलावर वास्तव्य केलेलं आहे, काही काळ त्याच्यावर आधिपत्य गाजवलेलं आहे या जगावर, त्या प्राण्याचं मन, त्या प्राण्याचा अंतरंग कळणं, याच्यासाठीच तर सगळे साहित्यिक धडपडत आहेत, सगळे तत्ववेत्ते धडपडत आहेत, सगळ्या आयडिओलॉजीची माणसं धडपडत आहेत. त्या माणूस काय आहे, हा कशामुळे मुक्त होईल. तर ते जे धर्माचं जे प्रकरण आहे ना, ते डिटेलमध्ये जाऊन कधीही प्राध्यापक आहात म्हणून मी तुम्हाला सांगतोय, हे पब्लिकमध्ये मी माझ्या बहिणींना आणि भावांना साध्या माणसांना सांगू शकत नाही. परंतु धर्माच्या नावानं ज्या लोकांनी राजकारणात प्रवेश केलेला आहे, पाकिस्तानमध्ये इस्लामच्या नावाने प्रवेश केलेला आहे, काही ठिकाणी ख्रिश्चनिटीच्या नावाने प्रवेश केलेला आहे, काही ठिकाणी हिंदुत्वाच्या नावाने प्रवेश केलेला आहे, हे सगळे लोक अंतिमतः सत्तेकडे जाण्यासाठी धर्माचं हत्यार म्हणून त्याचा वापर करत आहेत. त्यांचा आणि धर्माचा, त्यांचा आणि देवाचा तर बिलकुल संबंध नाही, अजिबात नाही. त्यामुळे या माणसांना मी धार्मिक वगैरे, मी ते किती जरी धर्माचे काही करत असतील, आता आमच्याकडे मी बौद्ध आहे, तर बौद्ध धर्माचे पण आता असे कडवे लोक आता तयार होत आहेत. तर मी त्यांना म्हणतो, बाबा तुला पहिला थोडक्यात जैन घे, कारण तुझा आणि बुद्धाचा काही संबंध नाही. हो, ते आमच्याकडे म्हणतात बुद्ध तर बुद्ध, त्याला नाही सुदन कुणावही कुद. तसे कुणावही कुदणारे लोक बी आमचे तयार झाले. म्हणजे मी माझं सांगतोय, मी कुठल्या दुसऱ्या धर्माचं काही सांगत नाही. तर मी ज्याच्यात ज्या धर्मात आहे तिथं पण अशा प्रकारचे लोक, पण तुम्हाला मी सांगतो हे कमी आहेत आमच्याकडे, इतरत्र जरा जास्त झालेले आहेत. तर म्हणून मी सांगितलं की धर्माची घेऊन, म्हणजे धर्म घेऊन तुम्ही माझ्या दारावर येऊ नका. तुम्हाला बाकीचं काय तुमचं दुःख असेल ते सांगा मला, मी माझं दुःख तुम्हाला सांगतो. पण तुम्ही धर्माचं काय भानगड घेऊन येऊ नका, कारण ते तुला काय कळलेलं नाही. त्यांचंच खूप छान गीत आहे, घडी 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 लफडा काय कोरे, लोचा काय कोरे, जलाय जिंदगी ऐसा धर्म काय कोरे. त्यामुळं धर्माच्या बाबतीतली आपली भूमिका स्पष्ट आहे. मला आपल्याला असं विचारायचंय की साधारणपणे जागतिकीकरणानंतर सगळ्याच सामाजिक चळवळी क्षीण होत गेल्या आणि एक एनजीओचं पेव फुटलं आणि त्यातला सगळा व्यवहार आपल्याला माहित आहे. त्यामुळे सामाजिक परिवर्तनासाठी सत्तेचा मार्ग गरजेचा आहे अशी एक मानसिकता समाजात दिसते. पण तुम्ही नेहमी असं म्हणता की सत्तेतनं परिवर्तन यापेक्षा रस्त्यावरची लढाई आणि इतर गोष्टी, आपली भूमिका नेमकी काय आहे त्याबद्दल? दोन्ही प्राध्यापक कसलेले प्राध्यापक आहेत, अतिशय म्हणजे अशी मुलाखत कधी सर माझी घेतली गेली नाही. टीव्हीवर जातो मी तर ते राजकीय थोडे बहुत असे इकडचे तिकडचे म्हणजे टीआरपी साठी प्रश्न विचारतात. हे टीआरपी साठी नाही, हे खोदकाम सुरू आहे. आणि खूप महत्वाचा प्रश्न, एक प्राध्यापक म्हणून तुम्ही लक्षात घ्या, मी गेले 40-50 वर्ष रस्त्यावर गातो आहे आणि मी माणसांमध्ये फिरतो आहे. तर माझ्या एक लक्षात आलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की जगाच्या सगळ्या मानव समूहानं सर्व प्रकारच्या सत्ता यांचे फॉर्म्स हे टेस्ट केले, सर्व प्रकारचे. म्हणजे लोकशाही टेस्ट केली, त्याच्यानंतर एक पक्षीय लोकशाही, प्रेसिडेन्शियल लोकशाही, हुकुमशाही, फाशिझम असलेले म्हणजे धर्मराष्ट्र, सर्व प्रकारच्या सत्तांची टेस्ट माणसाने घेतली. हिटलरच्या सत्तेची टेस्ट घेतली माणसाने, मुक्तपणाचं पण काही गोष्टी टेस्ट घेतलेल्या आहेत. पण माणूस त्यातनं निघाला नाही, मुक्त झाला नाही. मला प्रश्न पडला की हे का मुक्त झाला नाही. तर माझ्या नंतर लक्षात येऊ लागले, मी काय तत्ववेत्ता नाही, मी काय तुमच्यासारखा डिसिप्लिन संशोधन करणारा माणूस नाही. तुम्हाला डिसिप्लिन आहे आणि मी गावठी कुत्रेवाणी आहे.
गलीचं कुत्र कसं असते तसं आहे. परंतु माझे हे फक्त ऑब्झर्वेशन आहे. या जगामध्ये दोन गोष्टी खूप महत्वानं की सत्तेतनं प्रश्न सुटतील अशा प्रकारचं एक युग येऊन गेलेलं आहे आणि राजकीय सत्तेतून प्रश्न सुटतील असं. तर माझ्या एक लक्षात आलं की अरे बाबा, एकदमच मानवतावादी गोष्टी बोलून रशियामध्ये क्रांती झाली आणि मुक्तच माणूस होणार ना. परिस्थिती बदलली, सगळ्यांना जेवायला खावायला औषधं शिक्षण सगळं मिळालं तरी सुद्धा रशियाचे प्रश्न सुटले नाहीत. तर कशामुळे ते झालं? कारण फक्त माणसाला रोटी किंवा भौतिक गरजा नाहीत, माणसाला दुसरं मन आहे आणि मनाला एक सांस्कृतिक गरज आहे आणि त्याचं सांस्कृतिक राजकारण म्हणजे सत्तेचं राजकारण उभं केलेलं आहे. परंतु सांस्कृतिक राजकारण उभं न केल्यामुळे, स्वतःचं सांस्कृतिक राजकारण उभं न केल्यामुळे, आणि सांस्कृतिक राजकारण याचा खूप मोठा दायरा आहे. सांस्कृतिक राजकारण म्हणजे गाणं बजावणं नाही, मानवाच्या जाणीवा आणि नेणीवा घडवण्याचं जे एक संचित आहे, एक तत्व आहे, त्याला मी सांस्कृतिक राजकारण म्हणतो. सांस्कृतिक राजकारण म्हणजे गाणं बजावणं नाही, तुमच्या जाणीवा नेणीवा ज्यातनं घडतात तो विचार व्ह्यू त्यांना निर्माण करता आला नाही. रशियामध्ये राजक्रांती झाली, कामगारांचं राज्य आलं, परंतु पुन्हा सांस्कृतिक राजकारण नसल्यामुळे, स्वतःचं सांस्कृतिक राजकारण नसल्यामुळे त्या लोकांचं संपूर्ण राज्य हे स्टेट कॅपिटलिझम मध्ये परावर्तित झालं. स्टेट कॅपिटलिझम म्हणजे मराठीच्या प्राध्यापकांना किती माहिती मला माहित नाही, पण कॅपिटलिस्ट समजा टाटा, बिर्ला, मफतलाल हे प्रायव्हेट कॅपिटल झालं, पण महाराष्ट्र राज्य किंवा भारत सरकार हे स्वतंत्र कॅपिटलिस्ट झालं आणि दुसऱ्या लोकांवर एक्सपान्शन करून दादागिरी करून ते तिथं कार्यक्रम करायला लागले, तर ते स्टेट कॅपिटलिझम आहे. सेम थिंग हॅपन इन चायना. आपल्या बरोबर त्यांनी क्रांती झाली आणि माओनी फार स्पष्टपणे सांगितलं की एक राजकीय क्रांती बरोबर तुम्हाला हजारो सांस्कृतिक क्रांत्या कराव्या लागतील, परंतु ते झालं नाही. चायना सुद्धा स्टेट कॅपिटलिझम मध्ये गेला. आता मी जगातली सगळे विद्यापीठ सगळी फिरून आलो, युरोप असेल, अमेरिका असेल, माझ्या लक्षात आलं तिथल्या प्राध्यापकांशी मी बोललो, तर मला खूप डिटेल अभ्यास करणारे संस्कृतीच्या क्षेत्रामधले जे प्राध्यापक होते त्यांनी सांगितलं की माणसाचं काय बिघडलेलं आहे. तर मला ते अगोदर मी त्यांच्याशी बोलताना म्हटलं होतं की दिस क्रायसिस, आत्ताच्या काळातला हे जे संकट आहे मानव समाजासमोर, दॅट क्रायसिस इज नॉट मेअरली पॉलिटिकल, इट इज नॉट मेअरली इकॉनॉमिकल. हा क्रायसिस जो आहे, दिस क्रायसिस इज फिलॉसॉफिकल क्रायसिस. आणि ज्यावेळेला एखाद्या गोष्टीचा एखाद्या काळामध्ये मानव समूह फिलॉसॉफिकल क्रायसिसला सामोरा जातो आहे, त्यावेळेला मूल्यांची उथलपुथल होते, खूप प्रॉब्लेम्स होतात. आज आपण त्या काळामध्ये आहोत. तर सांस्कृतिक राजकारण उभं न करता, सांस्कृतिक राजकारण कोणतं? तर मुक्तिवादी सांस्कृतिक राजकारण आणि सत्तावादी सांस्कृतिक राजकारण हे रुलिंग क्लास तयार करतोच. जसं मी सांगितलं की रशियामध्ये मानवतावादाचं नाव घेत मुक्तिवादी सांस्कृतिक राजकारण उभं करण्याच्या ऐवजी त्यांनी त्यांच्या साहित्याचा प्रचार अमुक तमुक इतर देशांमध्ये तो त्यांनी राजकीय पद्धतीने केला आणि सांस्कृतिक पण तसेच केलं, त्यातनं काही झालं नाही. तर या जगामध्ये दोन प्रकारचे सांस्कृतिक राजकारण आहेत. एक आहे मुक्तिवादी, जे अखिल मानव जातीच्या मुक्तीचा विचार करणारे, आणि दुसरा आहे सत्तावादी किंवा कंट्रोल, नियंत्रण करणारा. तर त्या नियंत्रण करणाऱ्या लोकांनी आर्थिक सामाजिक सगळं नियंत्रण करणारे जे लोक आहेत त्यांचं राज्य या जगावर आहे. युरोपमध्ये जा, अमेरिकेमध्ये जा, ऑस्ट्रेलियामध्ये कुठल्या खंडात जा, तिथे तेच चालू आहे. तर मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये अमानवी सांस्कृतिक राजकारण करून धर्मांधतेच्या आधारावर धर्मराष्ट्र निर्मितीचा प्रकल्प घेऊन आजची सत्ता स्थिरावलेली आहे. त्यांचं राजकारण
सांस्कृतिक राजकारणानं पहिलं केलं. पहिली बाबरी मस्जिद शहीद केलेली आहे, पहिली बाबरी मस्जिद पाडली आणि त्याच्यानंतर सत्ता आलेली आहे. आणि ती सांस्कृतिक सत्ता यांचा पाया आहे. आणि जोपर्यंत हे सांस्कृतिक सत्ता हलत नाही तोपर्यंत इथली राजकीय सत्ता हलणार नाही. कारण मुद्दा जाणीव आणि नेणिवांचा आहे, फक्त जाणीवांचा नाही, नेणिवेचा पण मुद्दा आहे. महात्मा गांधींनी सांगितलं चले जाओ. महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये नाना पाटलांनी सांगितलं की चले जाओ. ते ब्रिटिश गेले, परंतु आपण जे चले जाओ म्हणून म्हटलो, आपल्या आतल्या बऱ्याच गोष्टी चले जाओ झाल्या नाहीत. त्यामुळे नियंत्रणवादी किंवा सत्तावादी कंट्रोल करणाऱ्या लोकांची सत्ता ही सुप्तावस्थेमध्ये, सांस्कृतिक सत्ता सुप्तावस्थेमध्ये आली. म्हणजे राजकीय सत्ता काँग्रेसची आणि आतली सत्ता स्लीपर सेलची, धर्मांध, धर्मराष्ट्रवादी अशा प्रकारच्या लोकांची. आणि त्यामुळे हे सगळे बहुजन समाजातून आलेले लोक, त्यांच्या लक्षातच आलं नाही. ते 70 वर्ष काँग्रेस राज्य करते, मधल्या जातीचे लोक होते सगळे, शेतकरी म्हणजे कास्तकार लोकांचं राज्य होतं. त्यांच्या लक्षातच आलं नाही की अरे सांस्कृतिक राजकारण आपलं स्वतःच पाहिजे म्हणून. यशवंतरावांनी खूप प्रयत्न केला, चांगले लेखक होते, परंतु ते झालं नाही. ते सांस्कृतिक राजकारण न झाल्यामुळे या चळवळींची पिछाड झालेली आहे. सांस्कृतिक राजकारणाविषयी आपण बोलतोय, हे साहित्यिक राजकारण सुद्धा असू शकतं. साहित्यात सुद्धा अशा गोष्टी घडामोडी घडू शकतात. मग तुमचा एक आक्षेप आहे लताबाईंवर, आशाबाईंवर किंवा उषाबाईंवर. कुठला आक्षेप आहे की खरं तर फार मोठा प्रश्न आहे हा. हे पालखीचे भोई यांना आईची ओळख नाही, हे फार मोठं विधान तुम्ही करताय. हे विधान म्हणजे फार मोठा विद्रोह सुद्धा आहे. या विद्रोहाकडे फार वस्तुनिष्ठपणे बघितलं पाहिजे. आणि आमच्या साहित्यिकासाठी, आमच्या कवीसाठी हे पालखीचे भोई असं जे कोण म्हणणारे होते त्याला तुम्ही उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर आमच्या साहित्यिकासाठी फार महत्वाचं आहे. हे बा, मी कुठल्या व्यक्तीच्या कधीच विरोधात जात नाही, कारण मला त्या द्वेषाचं राजकारण किंवा असलं काय माझ्या मनात नाही. फार फार प्रांजळपणे सांगतो मी तुम्हाला. मला एक प्रश्न नेहमी पडायचा की हे एवढे मोठे साहित्यिक आहे बाबा, म्हणजे मोठे मोठे साहित्यिक मी शिकलो ना कॉलेजमध्ये, मी विचार करायचो की म्हणजे कादंबऱ्या वगैरे तर वाचल्या, परत ते बालकवीची कविता होती ती आम्हाला, किती सुंदर कविता. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरवली. हे आता पाठ झाली, लय मार खाल्ला मी. ते गुरुजी होते कवी नावाचे, आण नावाचाच कवी होता फक्त, बाकी निबार हाणायचे. आणि माझी आई म्हणायची गुरुजी संभाला निबार हाना, निबार हाना. ते मारायचे. आज ती कविता मला काय पाठवत नव्हती. मला लहानपणापासून प्रश्न पडतो की एवढं ह्याला निसर्ग दिसला एवढा चांगला, पण ही परिस्थिती श्रावण आणि आषाढामध्ये आमच्या घरात चुली पेटायच्या नाही, त्या जावळीमध्ये. बोललो हे इंद्रधनुष्य ह्याला दिसला पण बंद चुली दिसल्या नाही. तर त्याच काळामध्ये कसं होतं ताई, पोरले मारतात. म्हणजे माझे स्वतःचे भाऊ, 2-3 भाऊ हे फक्त हागवण लागल्यामुळे मेले हो. ती गोळी असते ना, एक गोळी तर जगली असते. तर अशी आदिवासींची 40% पोरं मारतात हे नंतर मला कळलं पावसाळ्यात. ह्याला पावसाळ्यामध्ये ही पोरांची मैट हातामध्ये, डेड बॉडीज, आणि तिकडे इंद्रधनुष्य आहे वरती. कुठं बघावं माणसानं, हे पोराच्या मैतीकडे बघावं का तिकडे बघावं? सर्वोदय माणूस इकडे बघेल. मला दुसरा प्रश्न पडला की एवढे सगळी मोठी सांस्कृतिक म्हणजे हस्ती आहेत, यांचे घर कोण बांधतं, यांचे कपडे कोण शिवतं, यांना जेवायला कोण देतं,
हे पैसे देत असतील, पण हे बनवतो कोण? अरे एक पण वाक्य त्याच्याबद्दल लिहित नाही, एक अक्षर लिहित नाही त्याच्याबद्दल. आता अलीकडे चांगले दिवस आले, आता तुम्ही मराठीचे प्राध्यापक आता आलेले आहे, मी नाकारत नाही, आता लिहितात. पण तुम्ही जुनं माझ्या काळातलं बघा ना तुम्ही, अहो 1.5 पान बाईच्या नाकाचंच वर्णन त्या कादंबरीमध्ये. मला याला म्हणायचं, याला एवढं नाकावं खायचं, याचा कार्यक्रम नाकाव काढलाय, याला आहे म्हणा आहे का नाही. 1.5 पान ते बाईचंच वर्णन, म्हणजे लय त्रास आला मला ह्याला लय त्रास झाला. बरं गाणी ऐकली तर सगळी म्हणजे बस लयच भारी गाणी होती रावती, म्हणजे चाल बिल सगळा आवाज बिवाज त्याच्याबद्दल काय बोलत नाही, लयच गाणी चांगली. पण ते फुलो के शहर में घर आपला, आजा 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 आजा, म्हणलं आमच्याकडे कोण येत नाही, आजा आजा चालले. पण देवाचं जे नाही, जे आपल्या जिंदगीत खरंच नाही त्याच गाणं आहे म्हणलं. जे आहे त्याचं गाणं नाही, जे नाही त्याचे लय गाणे आहेत, आणि जे नाही म्हणजे आमच्याकडे नाही त्याचं गाणंच नाही. तर मी म्हणलं ही काहीतरी ह्यात गडबड आहे. मग मी जरा साहित्य संमेलनाच्या वेळेस मला म्हणले तुम्ही भूमिका लिहा. आता मी काय जर भूमिका लिहितो, मी काय एवढा शाणा आहे काय? भूमिका लिहायला त्याला शिस्त लागते ना, व्यवस्थित लिहायला लागते. ते एक असे अभ्यास करून व्यवस्थित आलेले ते दोन्ही मास्टर. त्याचा आपल्याला शिस्त नाही. तर मी म्हणलं गाणं लिहावं. तर मी ते अभ्यास करायला गेलो, तर ती एक लेखक एक कवी आहे, ते म्हणला की पालखीचे भोई, आम्ही पालखीचे भोई, आतमध्ये कोण बसले त्याचं आम्हाला देणं घेणं नाही. बोललो ही काय भानगड आहे, हार्डवेअर अपना और सॉफ्टवेअर तुम्हाला. अरे हे नाही चलेगा, हे नाही चलेगा. तर मग मी त्याच्यामुळे लिहिलं. आता त्यामध्ये भोई जातीचं अंगानं ते लिहिलेलं नाही आहे. पालखी रुलिंग क्लासच्या पालख्या वाहणारे हे साहित्यिक आहेत, आणि म्हणून त्यांच्यावर मी बहिष्कार टाकला. आणि विद्रोही साहित्य संमेलन आम्ही पहिलं धारावीला घेतलं. इथं जातीचा किंवा असा काही हे नाही. काही लोकांना ते लागण्याची शक्यता आहे, परंतु मी फुले दिला ना, मी तसं जर काही लागत असेल तर मी माफी मागतो, कारण ती माझी माणसं आहेत, ती माणसं माझी आहेत. जातीचा मुद्दा नाही. हे वाहक कोण आहेत, हे प्रस्थापितांच्या संस्कृतीचे वाहक कोण आहेत, ते वाहक म्हणून म्हटलेलं आहे. तर नेहमीच संस्कृतीचे वाहक जे आहेत हे लोक पेड आहेत. आता तुम्ही जे काय अभ्यासक्रम शिकवता, तो अभ्यासक्रम कोण बनवतं, तो कुणाच्या मुशीतनं तयार झालेला आहे, तो का तयार झालेला आहे याचा विचार आपण करत नाही. ते काय म्हणते, पाय धुवा लोंबतंय काय ते विचारू नका. पाय धुवायचं आपलं पगारी माणसं आहे, आपण कशाला खोलाशी राहायचं. असा प्राध्यापकांचा जनरल व्ह्यू आहे. तुमचीच बात नाही, आंतरराष्ट्रीय प्रॉब्लेम झालेला आहे प्राध्यापकांचा. ते लोक बोलतात की यांना लय पगार आहे आणि लय पगार आहे, हे काहीच करत नाही, हे गेलेले केसेस आहेत, हे व्याजानं पैसे लावतात, या जातीतल्याच लोकांना लुटतात. मी आहे, मी त्या धंद्यातलं आहे, फक्त मी जरा असं छोटा, तुम्ही मोठे माझ्यापेक्षा. तर प्राध्यापकांना ते जे काही करतायत आता, ती परिस्थितीमध्ये ते आहेत त्या. पण हा अभ्यासक्रम का तयार झाला, कुणी तयार केला, आणि त्याला प्रश्न तर विचारू शकतो ना. निदान तुमच्याकडे काही 4-2 पोरं आता शिल्लक असतील, मराठी विषय कुणी घेत नाही, त्याच्या कडेकोट बंदोबस्त केलेला आहे, त्याच्याबद्दल मी नंतर काहीतरी बोलेन. पण तुम्हाला जर 4 पैसे आहेत व्यवस्थित, तर मग निराळा अभ्यास पण करण्याची गरज आहे. आता तुम्ही जर पुस्तकं बंद केली आणि टेबलवर जर फक्त बाकीच्या चर्चा, प्लॉटच्या चर्चा आणि फ्लॅटच्या चर्चा होत असतील, तर मग तुमचंच नाही. युरोपमध्ये मी गेलो, तिकडचं पण अवघडच झालेलं आहे, लय अवघड आहे.
पण हा जो मुद्दा तुम्ही विचारलात की हे नेमकं आलंय कुठनं, मग लताबाईंना प्रश्न विचारला मी की लताबाई तुमचा आवाज छान आहे. मला भयंकर म्हणजे विचार माझ्या अंगावर आले. मी म्हणलं मी लताबाई आईसारखे आहेत माझ्या, आंबेडकरवादी आणि फुलेवादी म्हणून मी त्यांना आई मानतो. स्त्रीला कधीच उलटून बोलणार नाही मी, आणि वाईट तर कधीच बोलणार नाही. आई आहेत त्या. पण त्यांनी जी बाजू घेतलेली आहे ती बाजू, त्याच्याबद्दल मला बोलावं लागेल. आणि आपल्या आईबरोबर आपले डिफरन्सेस असू शकतात ना. आवाज छान आहे, पण करायचं काय? कुणाच्या बाजूने उभे आहात तुम्ही? कत्तलखोर माणसं जर तुमचे भावबंद असतील तर मी तुम्हाला काय समजू? तर माझा तो प्रश्न होता. ते कुठली लताबाई किंवा कुठला धर्म किंवा जात याचं माझं काही देणं घेणंच नाही. हा माझा प्रश्न आहे. म्हणजे भगत सरांना प्रस्थापितांचं झाडांचं, पानाचं, नदीचं वर्णन करणारं साहित्य किंवा त्या कविता वाटल्या नाही. त्यांनी खरी महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मला अचानक वामनदादांची एक ओळ आठवली की इथे मी माणसाचे गीत गावे, असे गीत गावे तुझे गीत गावे. माणूसच जर कवितेतनं काढला तर काय. आणि सरांनी माणसाची कविता लिहिली, माणसाचे प्रश्न मांडले. आणि आपण आता सांस्कृतिक संघर्षाविषयी पण बोललो. मला आपल्याला असं विचारायचंय की भारत म्हटलं की शास्त्रीय संगीत म्हणजेच भारताची ओळख, असं जे एक चित्र होतं संगीताच्या क्षेत्रातलं, ते आपण अत्यंत ताकदीनं पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. आणि इथं असलेली मूल निवासींची काही एक संस्कृती आहे संगीताची सुद्धा, तर ती आपण आज उजागर करत आहात जागतिक पातळीवर. म्हणजे आपण बोस्टनला गेलात, इंग्लंडमध्ये गेलात, 12 विद्यापीठांमध्ये सर संगीताच्या अनुषंगानं मार्गदर्शन करण्यासाठी गेलेले आहेत. आणि तिथं जे काही तुम्ही इथलं मूळ मांडता आहात त्याविषयी थोडस सांगा. मग अशी मी बोललो, पण म्हणजे मी गेलो मिशिगन विद्यापीठावर, मला पहिलं बोलवलं. माझं संगीत, मी जे नवीन संगीत निर्माण केलं, नवीन म्हणण्यापेक्षा आपल्या माणसाचं संगीत निर्माण केलं. आणि कशामुळे मी नादाला लागलो ते तुम्हाला मी सांगतो. हे डपडे गाणे बजावणे बिजावणे ना, हे माझ्या फोरफादर मध्ये अजिबातच नाही, कोणाचंच नाही. मी ते नादावलं, म्हणजे माझ्या आई मला नादावला गडी. ते काय झालं, मी चांगला कॉलेजला गेलो ना 12वी नंतर, आणि मी ते सिद्धार्थ मध्ये गेलो तर 1 नंबरचे सगळे कवी, नामदेव पासून सगळे मोठे सगळे कवी होते तिथं. आणि मी ग्रेस वाचला. आम्ही येडा झालो. एका बाजूला नामदेव ढसाळ आणि दुसऱ्या बाजूला ग्रेस, दोघांच्या प्रभावाखाली येऊन मी अत्यंत, ज्याला म्हणतो क्लिष्ट किंवा काय त्याला बोलतो आपण, दुर्बोध कविता लिहिल्या. आणि त्या जेवढ्या दुर्बोध कविता लिहिल्या आणि जेवढ्या वाचून दाखवल्या, ते म्हणले क्या बात है यार, क्या लिखता है यार, क्या बात है यार. मी ठीक आहे की काही कळत नाही. त्या कविता मी जरा आईकडे एकदा घरी गेलो आणि आईला वाचून दाखवल्या. तर आई मला म्हणली हे कुणाचं आहे? तर म्हणले माझंच आहे. म्हणले यातलं काही कळत नाही. मग माझ्या लक्षात आलं की जी गोष्ट आपल्या आईला कळत नाही ती करू नये. एवढं दुर्बोध लिहायची काही गरज नाही आहे. जीवन क्लिष्ट, म्हणजे व्यामिश्र आहे. मानवी जीवन व्यामिश्र आहे आणि त्याच्या भावना तर अत्यंत व्यामिश्र आहेत. परंतु पहिला मुद्दा माझ्या माणसाच्या मुक्तीचा आहे आणि त्याच्या संगीताचा आहे. म्हणून ते संगीत निर्माण केल्यानंतर जिथे आता ते मी सगळं सांगत नाही, परंतु मी विद्यापीठात गेलो नाही. मी कुठल्या गुरुकडे गेलो नाही. मला माहित होतं की हे जी गुरु शिष्य परंपरा ते चांगलं आहे, मला त्याच्यात काय म्हणजे प्रॉब्लेम वगैरे नाही. पण इथं अडकून राहिलो तर काय होणार नाही. खरे गुरु हे बाहेरच आहेत. गुरु परंपरेमध्ये नसणारे गुरु बाहेर रानोमाळ फिरतायत. म्हणून मी पोतराजांबरोबर 6 महिने फिरलो, कबीरपंथी भजनांच्या बरोबर 1-1.5 वर्ष फिरलो, तमाशा, लावण्या, अमुक तमुक, हे गावागावात मी गेलो. तिथून मी म्युझिक आणून ते बदललं
आणि ती बदलण्याची एक प्रोसेस आहे, ते सगळं शिकलो मी गावाकडे. आणि ते केल्यानंतर एक प्रोटेस्ट म्युझिक म्हणून माझ्या नावाचं एक बेंगलोरमध्ये एक दालन आहे, प्रोटेस्ट म्युझिक ऑफ संभाजीनगर. ते मिशिगन विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी बघितलं होतं आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही मिशिगन विद्यापीठात याल का. तर मी म्हणलं बाबा ते अमेरिकेत कुठं आपण जायचं म्हणलं. तर मी विचार केला की चांगली संधी आहे, आंतरराष्ट्रीय आहे. मी गेलो, लय अवघड झालं की बिडकल सर मला ते काय म्हणतात ते विजा, लय बेकार कार्यक्रम येतो ते अमेरिकेचा विजा तरीच बेकार आहे. पण तिथे काय झालं की सांगतो माझ्याकडे वेळ किती आहे आपल्याकडे आहे ना, म्हणजे माणसं भोकेलेली आहेत. तर ते विजा कसा तरी मिळवला बाबा आणि ते गेलो मी तिथं. आंतरराष्ट्रीय सगळे आंतरराष्ट्रीय विद्यापीठातले क्लेम होतं सगळं. त्यांच्या समोर मी 3 गोष्टी मांडल्या. एक ते विद्रोही संगीत, दुसरी गोष्ट सांस्कृतिक राजकारण काय आहे जे एकदम नवीन मुद्दा होता तो, आणि तिसरी गोष्ट त्यांच्या डोक्यात जे भारतामधली जे समजा गांधी एक पोचलेले आहेत पण बाकीच्या लोकांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते माहित नव्हतं. ते म्हणजे भारतामध्ये हे पण झालेलं आहे, एक भक्ती चळवळ झालेली आहे आणि त्याच्या आधी बुद्धाची चळवळ झालेली आहे. तर बुद्ध जागतिक आहे पण भक्ती चळवळ जे माणसं संत आलेले आहेत ते आणि बाकीचे महामानव जसे की फुले असतील किंवा महर्षी रामजी शिंदे असतील किंवा आपल्याकडचे बरेचसे लोक, म्हणजे हे लोकांना माहित नाहीये हे भारताचे करते धरते आहेत, यांनी हा देश घडवलेला आहे. आणि तिकडच्या लोकांमध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांना वाटतं इंडिया म्हणजे भारत म्हणजे भारतामध्ये प्रत्येक झाडाखाली एक साधू बसलेला आहे, तो तपश्चर्या करतो आहे आणि डायरेक्ट देवाशी बोलतो आहे. म्हणलं दॅट इज नॉट पॉसिबल. आय एम भगत, आय एम रियल भगत. आय कॅन टॉक टू गॉड. अदर पीपल आर नॉट टॉकिंग टू गॉड, दे आर टॉकिंग देमसेल्स ओनली अँड नथिंग. देर इज अ वजाबाकी करून शून्य. काय आहे बरं. तर तो सगळा भानगड आहे तिथं. मग तिथं ती जी मांडणी केली मिशिगन विद्यापीठात तिथे जगातले होते ना, मग ते सगळे म्हणले यार ह्यो गडी भारी आहे, ह्यो नवा मानतोय आणि ह्यो प्राध्यापक नाही. तर म्हणलं थँक गॉड आय एम नॉट प्रोफेसर. थँक गॉड. आणि मग त्यांनी मला म्हणलं तुम्ही आमच्याकडे याल का. तर मी म्हणलं येतो पण कसं काय म्हणते इजा विजा म्हणलेलं भाले येते. ते म्हणले डोंट वरी ते तुम्ही विल डू. आणि मग मी सगळ्या युरोपच्या 12 विद्यापीठामध्ये, लंडनच्या जवळजवळ 5-6 विद्यापीठामध्ये 2दा गेलो लंडनला सर. तर पहिलं जिथे बाबासाहेब शिकले लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये गेलो, नंतर ग्रेझिन मध्ये गेलो, ऑक्सफर्ड मध्ये गेलो, सोयास मध्ये गेलो, ससेक्स मध्ये गेलो, मॅनचेस्टर आणि तिकडचे जे एडिनबर्ग जे आहे तिकडे गेलो. आता ते सगळं सांगत नाही. पण ह्या युरोपमधल्या ॲम्स्टरडॅम असेल किंवा युरोपमधली बर्लिनचे विद्यापीठ सगळी या सगळ्यात मध्ये जाऊन आलो मी. आता तिथे सगळे हे नव्यानं मुलं आता रिसर्च करू लागले की व्हॉट इज कल्चरल पॉलिटिक्स इन न्यू कॉन्टेक्स्ट. त्याची अजून डिटेल मांडणी मला वाटतं की तुम्ही सगळे प्राध्यापक आता म्हणून मी तुम्हाला सांगतो. आज भारतात समजा ठीक आहे तुमच्याकडे मुलं नाही आहेत पण रिसर्च करण्याची तुम्हाला बुद्धी आहे. तुम्ही PhD आहे, तुम्ही MA आहे, तुम्ही साधी माणसं आहे का. यू आर क्रीम ऑफ सोसायटी, यू आर ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्स, यू हॅव सच अ ग्रेट पॉवर. तुम्ही या देशाचं ना संपूर्ण पाया शेक करू शकता. यू आर सच अ ग्रेट पीपल. तुमचं शिक्षण कसलं आहे, तुम्हाला किती अक्कल आहे. आता तुम्ही घातल्यानंतर मला भीती वाटते. नाही मी तू हे बघ आता तू एक पहिला एक जमाना होता की विशिष्ट परिस्थितीतून लोक येत होते, विशिष्ट स्तरातून लोक येत होते. आता तुम्ही सगळी शेतकऱ्याची मुलं मुली आहात ना, तुम्हाला कळतंय ना की भुईमुगाच्या शेंगा जमिनीची आत येतात, झाडाला लागत नाही. हे करणारे लोक आहे तुम्ही. यू आर ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्स. तुम्हाला ज्यावेळेला इथली जमीन पण कळते आणि तुम्हाला यातलं
दुर्बोध साहित्य पण कळतंय, दोन्ही गोष्टी कळतात. तुम्हाला आयडियॉलॉजी निर्माण करता येते, ती मांडता येते. तुम्ही जर नवसौंदर्य शास्त्र उभं केलं तर हा देश टिकणार आहे. माझ्या पद्धतीने मी लय अडाणी माणूस आहे, अंता भाद्दार आहे तुमच्या समोर, पण नवा सौंदर्य शास्त्र उभं करण्याच्या दृष्टीने मी काम करतो आहे. आणि ते नवं सौंदर्य शास्त्र उभं केलं तर नवा सिनेमा येईल, नवी कथा येईल, नव्या कादंबऱ्या येतील. तोपर्यंत नाहीच येणार आहे. आणि तुम्ही जर फक्त मग आता तेच केलं जे करताय त्याला उत्तर नाही. आपण 27 वर्ष इतिहास शिकवलेला आहे, 5 वर्ष बालभारतीमध्ये संपादक मंडळात काम केलेलं आहे. त्यामुळे शिक्षक म्हणून आपली भूमिका तुम्ही पार पाडलेली आहे. हे सगळे शिक्षकच आहेत, यात भगिनी पण आहेत जास्तीत जास्त. आणि स्त्रियांविषयी आपण फार उदारपणे, अभिवादनानं, मानानं तुम्ही त्यांना स्थान देता. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नव्हे तर दलित शरणकरांच्या तळहातावर तरलेली आहे. याच्यावर तुम्ही भर घातलेली आहे. तर ही पृथ्वी स्त्रियांच्या सुद्धा हातावर तरलेली आहे. 50% स्त्रियांच्या. हे बघा बहिणींनो, तुम्ही शिकल्या सवरलेल्या आहात, पण मी खेडेगावातल्या माझ्या बहिणींकडे जातो. आणि एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे काय, मी कुठंही गेलो, कुठंही, तर कुठली ना कुठली एखादी माझी बहीण ही डबा घेऊन येते, म्हणजे भाकरी घेऊन येते. त्यांना वाटतं की अजून बी ह्याला खायला मिळत नाही, या असाच बोंबलत ठेवतोय. तर मला एक लक्षात आले की हे जग कोण बदलेल? हे जग आता पुरुष बदलणार नाही. ते गेलेले केसेस आहेत, त्यांना दवाखान्यात ऍडमिट करायची गरज नाही. ते दवाखान्यात ऍडमिट करण्याचे योग्य तेच आहे, इन्क्लुडिंग मी. पण मला कळलेलं की मला दवाखान्यात जाण्याची गरज आहे. काही लोकांना कळलेलंच नाही. तर हे जग बदलेल कोण? तर हे जग ज्या स्त्रीनं संस्कृतीची निर्मिती केली, म्हणजे मनाच्या शांततेची निर्मिती केली, जगावं का हे शिकवलं, त्या स्त्रीनं भाकरीची निर्मिती कशी करायची ह्या शेतीचा पण शोध लावलेला आहे. आणि जशी पृथ्वी जननी आहे तशी या बहिणी माझ्या या जननी आहेत, उद्गा निर्माण करतात. त्यामुळे या जग जर समजा आता हे जग 7 वेळा जाळून सुद्धा उरतील एवढी अण्वस्त्र जर या जगात निर्माण झालेली आहेत, तर हे जग सायकोलॉजिकली गेलेलं आहे. आणि कोणाचं डोकं जागेवर असू शकतं अशा काळात? मी फार फार भान आहे मला, मी भानानं बोलतोय. फक्त बायकांची डोकी जागेवर असू शकतात. आणि म्हणून मी आता जलसा करताना मी सांगतो, हो हे जे गडी आहेत, ही गेलेली केस आहे, यांच्या नावाला लागू नका. तुम्ही काय करणार आहात? खरोखर तुम्हाला जे कळतं ते इतरांना कळत नाही. मी तुमची भलामण करण्यासाठी नाही, मी एक सायंटिफिकली प्रूव्ह करून देऊ शकतो की बाईचं डोकं जाग्यावर आहे. पर्यावरणाचा ज्या पद्धतीनं नाश होतो आहे त्याच्या विरुद्ध लढणाऱ्या जागतिक पातळीवर स्त्री आहेत, पुरुष कमी आहेत. त्या स्त्रैणता जी आहे, स्त्रैणता ती लय महत्वाची गोष्ट आहे. अर्थात काही पुरुष स्त्रैण असू शकतात आणि काही स्त्रिया मेल डॉमिनेटेड विचारांनी ग्रासलेल्या असू शकतात. पण मूलतः स्त्री ही स्त्रैण आहे, मूलतः. म्हणून या जगातलं जे स्त्रैणतेचं जे मूळ आहे, म्हणून मी बायकांसाठी गाणी लिहिलेली आहेत. तुम्ही माझी सगळी गाणी बघा. माझा भीम मला भेटवतो बाई, बाईच आहे. कसा ग बाई जातीचा किल्ला, बाईचं गाणं आहे. सोडवा संविधान, बाईचं गाणं आहे. सगळं बाईच्या दृष्टिकोनातून लिहिलेली गाणी आहेत. पण लिहिणारा मी पुरुष आहे. मला कळलं की आपल्या डोक्यातनं आपण गेलो तर मी पहिल्यांदा विचार करतो की स्त्री कसा विचार करेल. काही लिहिताना आपसुकच विचार करतो की स्त्री कसं, या सगळ्याकडे स्त्री कसं बघेल. कारण या जगाला जर वाचवायचं असेल तर सगळ्यात तळाला शोषित वर्ग म्हणून ह्या स्त्री आहेत.
आणि शोषित स्त्रिया म्हणून त्या विद्रोह सगळ्यात चांगला क्रिएटिव्ह विद्रोह म्हणजे कमीत कमी हिंसा करून जास्तीत जास्त मुक्ती कशी मिळवावी याचं गणित स्त्रीला कळलेलं आहे, कळेल असं मला वाटतं. That's all. Yes, sir. कुठलं गाणं मी आता बाबासाहेबांचं गाणं बघा, बाईच्या दृष्टीने लिहिलेलं आहे. माझा भीम मले भेटतो बाई, मले सांगतो काही, मले सांगतो काही, मले सांगतो काही, शेताच्या पातीला उभा. कोण करते बिनबिंदणी? कोण करते? बाई. माझी आई शेतमजूर होती, त्यामुळे मला लक्षात आलं की या असहाय्य बाईच्या पाठीमागे कोण आहेत? बाबासाहेब आहेत. शेताच्या पातीला उभा, रात्या हाताच्या साथीला उभा, भूका जगणाऱ्या रातीला उभा गा. कोण उपाशी झोपणारे कोण आहेत? बायका आहेत. 4 दाणे मिळाले तर पहिली भाकरी पुरुषाला आहे, रात्री उपाशी झोपणारी बाई असते. भूक जगणाऱ्या रातीला उभा, मुख्या वासराच्या स्वात बाई, भीम पाहते बाई, भीम पाहते बाई, भीम पाहते बाई. आई भूमीला म्हणतो गावाई. बाबासाहेब जमिनीला आई म्हणतात. आई भूमीला म्हणतो गाबाई, नदी काठान धुंडी तो आई, पाय ठेवायला जमीन का नाही. वनवास रामाचा सांगत्यात बाई, वनवास रामाचा 14 वर्ष बाई, आमचा वनवास जन्माचा बाई ग, आमचा वनवास जन्माचा बाई, त्याचा आहे का कुणाला काही. भीम गरजून सांगतो बाई, मागून मिळणार नाही, मागून मिळणार नाही, मागून मिळणार. सगळी गाणी जी आहेत ती स्त्रियांच्याच दृष्टीने जास्ती करून लिहिलेली आहेत. इतकी ताकद आहे. आणि 1959 जन्मलेले हे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे 60कडे आता झुकलून सुद्धा 65 वर्ष झाली. 65 वर्ष झालेलं आहे. आजही तेवढीच ताकद, तेवढाच आवाज आहे. भारतामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांती सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे बुद्ध काळात पुष्यपुत्र शृंगाने जे केलं, शिवछत्रपती संभाजीराजे यांच्या काळात पेशवेने जे केलं, किंवा मनुस्मृती दहन विरुद्ध संविधान दहन, हे सगळं सुरू आहे. त्यामुळं हा प्रश्न एका बाजूला आहे आणि तुम्ही म्हणताय भीम पुतळ्यात नाही ग बाई. 2 प्रश्न आहेत मोठे, क्रांती आणि प्रतिक्रांती आणि भीम पुतळ्यात नाही ग बाई. नाही झाला हा युग पारवा डोळ्या वाचून मेला. छपलं ना, तिथे प्रतिक्रांतीची सुरुवात होते. एंड ऑफ आयडियोलॉजीचे जे तत्वज्ञान आलं, मगाशी मला 90च्या नंतरचा प्रश्न विचारला, मी त्याचं उत्तर दिलं नाही का त्याचं उत्तर खूप मोठं आहे म्हणून दिलं नाही. पण 90 नंतर हे एंड ऑफ आयडियोलॉजीचं जे प्रकरण आलेलं आहे, पोस्ट मॉडर्निझम उत्तर आधुनिकतावादाचं जे प्रकरण आलेलं आहे, त्याच्यामध्ये भले भले लोक ढासळलेले. एंड ऑफ आयडियोलॉजी, तिथं प्रतिक्रांती. आणि तिथेच रुलिंग क्लासनी मुद्दाम होऊन, रुलिंग क्लासला माहित होतं आणि ज्या जगामध्ये ज्याच्याकडे विचार आहेत तो माणूस जग हादरवू शकतो. गांधींकडे काय होतो? साधं पंचा एक होत विचार. बाबासाहेबांकडे काय होत? काय बाबासाहेबांकडे होत? जात होती नाही, धर्म होता, पैसे होते, विचार. हे नव्या रुलिंग क्लासला कळलं का? नवा सत्ताधारी वर्ग अत्यंत हुशार आहे. त्याचं म्हणणं आहे पहिला दिवा विजवा, विचाराचा दिवा विजवा, अंधारामध्ये माणसं एकमेकांना मारत राहतील, मरू द्या, रक्तपात होऊ द्या, अंधारात मरतील. हे तुम्हाला अंधारात आणून सोडलेलं आहे. आणि अंधारात पण गाणं असतं, ते अंधार घालवण्याचं गाणं असतं. अंधार घालवण्याचं गाणं जे आहे ते क्रांतीला सुरुवात करेल. आणि क्रांती म्हणजे काय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते मी तुम्हाला शिकवायची गरज नाही. शोधा. विषाची जिथे लावली रोपटी,
त्या गावातले दूध प्यावे कसे, विषाची जिथे लावली रोपटी त्या गावातले दूध प्यावे कसे, मुबारक तुला बेईमानी तुझी, पंगतीला तुझ्या मी बसावे कसे, हवे तर तुला पाळणा तू बदल, अर्भकाचे मी आकार बदलू कसे. तुमचे समीक्षेचे मापदंड आहेत ना, त्याच्यानुसार कलाकृती मी जन्माला घालत नाही. माझ्या कलाकृतीनुसार तुम्ही समीक्षेचं पाळणा बघून पोरं जन्माला घालतली जाऊ शकत नाही. मुलाच्या आकारानं पाळणा बनवा. अरे हे पालखीचे होई, या नाईची ओळख नाही. हे पालखीचे होई, जिथं जिंदगी जागते यांची लेखणी पोचत नाही. हे पालखीचे होई, या नाईची ओळख नाही. हे पालखीचे होई, राजकवी लाज रवी उजड तुझा काय सांगू, राजबिंडे तुझे तांडे तोरा तुझा काय सांगू, अंगी वस्त्र मुख्य अस्त्र जादू त्याची काय सांगू, तुझा भार आमच्या डोई. यांचे कपडे यांचे चपला यांचे कोण बनवते. अहो मेलेली ढोरं आज ओढतोय आम्ही, त्याचे चामडे सोडतोय आम्ही, ते चामडे कमवून त्यांना चपला देतोय. एक वळ लिहित नाही, एक वळ. सगळे गायक आहे ते मग सांगितलं मी, तेच पानं फुलन आजा आजा जाजा जाजा, तेच कार्यक्रम चालला इतके वर्ष. हा म्हणजे तेच चाललं त्यांचं, मारामाऱ्या हिंसा आणि ते म्हणजे काय म्हणजे लैंगिक सगळं भांडण करा. लैंगिकतेला म्हणजे लैंगिक गोष्टीला माझा विरोध नाही, आपण तो फार उघड्यावर आणलो तुम्ही, त्याला काय म्हणजे धर्मच आहे का. ही सगळी गांजाची गटार आहेत. हे सगळे कसे आहे, तुम्हाला बधीर करणारी ही जी मनोरंजनाची इंडस्ट्री आहे ती तुमचं डोकं बधीर करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पेरलेला पैसा आहे. यांना उद्या एखादा सिनेमा बनवायचा आहे, याही कथा आहे, पैसे नाही. तुम्ही हिंसा आणि सेक्स तुम्ही वाटेल तेवढं करा, तेच तुमचे येते. गाणी हे गाणारे लोक आहेत ते कुणाच्या बाजूने उभे आहेत, कुणाच्या बाजूने उभे आहेत. हे आता हे काय पिस्टन काय फाईल कुठले कोण बोलतंय का तुम्ही ते जर बघितलं ना तुमच्या अंगावर तुम्ही 2-2 दिवस जेवणार नाही. कुठले कलाकार, अरे संवेदनशील म्हणताना स्वतःला संवेदनशील लेखक म्हणताना तुम्ही, संवेदनशील कवी म्हणताना हा उभे राहत नाही, सांगत नाही. ही विकृती आहे, ही थांबवा. आणि जर त्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व असेल घालवा. आपलं माइंड सुद्धा त्यांच्या सोबत घडवलेलं आहे, त्यांच्या बाजूने घडवलेलं आहे. तुझा भार आमच्या डोई आम्ही पुस्तकात नाही. हे पालखीचे होई, दिसे चंद्रदेव इंद्र आमची वस्ती नाही लिवली. वरच बघते ती, हा सारखं वर बघते, खाली गोवात पाय वरच बघते. म्हणजे कसं की दिसे चंद्रदेव इंद्र आमची वस्ती नाही लिवली, दिसे कामिनी गजगामिनी राप्ती माई नाही लिवली. हे सगळं जे काही त्यांचं जे आहे ना, वरती बघते खाली बघत नाही. त्याला माहितच नाही का भुईमुगाच्या शेंगा जमिनीच्या आत लागतात की वरती लागतात, माहित नाही. ती लोक राज्य करतायत.